आणि समाजाचे लेकरं बाळ माझ्यासाठी मोठे असल्यामुळं मी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला जातोय. आता चर्चा होईल आणि पुढच्याही मराठवाड्यातल्या दौऱ्याच्या संदर्भात सुद्धा बहुतेक तयारी चालली सगळी. आम्ही नाही म्हणतोय, परंतु विदर्भ आणि मराठवाडा ऐकायला तयार नाही. त्यामुळं आता बहुतेक तोही दौरा पडत, पण तब्येत बरी राहिली तर तो दौरा पडणार आहे. सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवलाय, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातलाय, मराठा समाजावरती अन्याय करायचं जे ठरवलंय, तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही. जी किंमत मोजायची वेळ येईन आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचं नाहीये. आणि मराठा समाजानं आणि याचबरोबर अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल. आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी आंतरवलीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं. कारण तुमच्या डोक्यात दोन विषय असतात. एक खोटं नाटं फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला, आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची. ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती. कारण तुम्हाला काय मिळवायचंय किंवा काय मला नाही माहिती, तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री आमदार किंवा पक्षावाला म्हणला पाहिजे, वा 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 तो काय भारी काम केलं तिकडे जाऊन. म्हणजे विस्कळीतपणा आणणाराने इकडे यायचं नाही. तुम्हाला तिकडे सोडलं जात असेल, इकडे सोडलं जाणार नाही. परत परत ते सांगतो, आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे. परंतु याचा अर्थ असा पण नाहीये की तुम्ही दोन दोन ठिकाणी काम करणार. आपल्याला एकच बाप मानावं लागणार आहे, आणि तो म्हणजे मराठा समाज. इथं मी कुणालाही चाल खेळू देणार नाही. इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा. पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल तर आता मात्र मराठे सोडणार नाहीयेत. ही सन्मानजनक आम्ही तुम्हाला बोलवलंय, सन्मानजनक. आम्हाला समाजाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून लढताय, समन्वयक, संघटना, अभ्यासक खूप दिवसापासून लढताय. तुम्हाला सन्मान देणं आमची जबाबदारी आहे. आणि काही समन्वयक आणि काही अभ्यासक खूप मरमर करतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. पण काहींचं असं आहे की जरा दोन्हीकडे डगर हात असतात. मात्र त्यांनी मग याच्यात आता तर बोलवलं आम्ही सगळ्याला सन्मान देणार आहे, परंतु चपडक पुढच्या काळात चालणार नाही, हे पण लक्षात ठेवा. कारण त्याचं कारण पण तसंच आहे. आता मराठा समाजाला सांगतो, त्याचं कारण पण तसंच आहे की मायबापा हो, सरकारनं खूप मोठा घात घातलाय. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं. कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीयेत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो बीसीचं पुरं वाटोळ करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळ केला, आदिवासीचा पुरा उद्ध्वस्त करून टाकला, यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकलाय. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे, त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना, यामुळे पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहे. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ते आपल्याला मोडून काढावाच लागतोय. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय, त्यांनी दिलं आहे. नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहे. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. चर्चा यावेळेस अशी आहे, देवेंद्र फडणवीसचं टार्गेट तुमचे नेहमीच राहिलेले आहे. मात्र यंदा लिस्ट वाढलेली, एकनाथ शिंदे झालेले, आता संजय शिरसाट झाले. खास करून बावनकुळे तुम्ही खूप पर्सनल लेवलवर जाऊन टीका करतायत, अशा पद्धतीचं बोललं जातं. त्यांनी पर्सनल वाटोळं केलं आमचं समाज, म्हणून पर्सनलवर जाणार. त्या माणसाबद्दल ते शब्द आहेत माझे. या माणसाला जर फोन लावला तर 4 मिनिटं सुद्धा लागून देत नाही समोरच्याचं काम करायला.
शक्तीपीठ महामार्गात त्याचा अनुभव आहे मला. म्हणून बोललो, तोच माणूस पर्सनल वाटोळा करायला लागला आमच्या जातीचं. त्यांना जातीवाद करायची अजिबात गरज नव्हती, मराठ्यांवर अन्याय करायची अजिबात गरज नव्हती. अजिबात काही संबंध नाही त्यांचा आमच्याशी. आमच्या व्हॅलिटी रद्द करायचा काय अधिकार नाही. आणि मी समाजाचा आहे. तुम्ही जे म्हणलात ना, यावेळेस शिंदे साहेब सुद्धा बोलले, जे चुकला ते मी सोडणार. माझ्या जातीला पेक्षा आम्ही कोणालाच मानत नाही मोठं. ते भलं जी किंमत मोजायची आहे ती वेळी. यांनी लयच समाजाला बोलल्यामुळं, फडणवीसांना आणि शिंदेना बोलल्यामुळे यांना लयच लागलं असेल. आणि हे जर जास्त वाटोळं करणार असेल मराठीचं, तर आम्ही यांचं राजकारणात पुरं वाटोळं करून टाकणार. आमचं वाटोळं तर आम्ही यांचं सुद्धा वाटोळं करणार. यांना वाटतं सत्ता आमच्या हातात आहे, हे लयच बोलला ना, आता प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. ही जर खुन्नस तुम्ही धरली, की आम्ही खुन्नस धरली, तुमचा एक बी नाही येऊ द्यायचं. भले मग ते दुसरे ओबीसीचे कुणाचे आले तरी चालते. मग ते पण तुम्ही दोघं बी ध्यानात ठेवा. तुमच्या आंदोलनानंतर अनेक ओबीसी संघटनाही आंदोलन करण्याच्या याच्याकडे घोषणा झाल्या आंदोलनाची, त्याबाबत काय झालं? ओबीसी पण आंदोलन करणार आहे तुमच्या आंदोलनात. त्यांना काय धंदा आहे? नेते ओबीसी नाही, ओबीसी नाही. हा नेते हा, फक्त नेते, ओबीसी नाही. बिचारा आम्ही बळच कधी धनगरांना दुखवलेलं नाही. लेकरं गरिबांचे कल्याण झालं पाहिजे ना. मायक्रो ओबीसीला दुखवलं ना, बंजारा समाजाला दुखवलं ना, आदिवासी समाजाला दुखवलं ना, आम्ही कुठल्याच समाजाला दुखवलंय ना, कोणालाच. यांना यांच्या राजकीय पोळ्या ओबीसीच्या जीवावर भाजायच्या. हेच आंदोलन जर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी जर केलं असतं ना, आज गरिबांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. तिथं ताकद लावा. ही इकडे ताकद लावून तुमचा काही उपयोग नाही. मी पुरी ताकद तुमची वायाला घालणार आहे. असा एक वर्ग आहे ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी मध्ये. गरीब लेकरांच्या मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर गरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. इतकी साफ नियत आजही ग्रामीण भागातल्या ओबीसी मध्ये, आज पण एकदम साफ नियत ही त्यांची, की अजिबात मराठ्यांच्या विरोधात नाही जायचं. गरिबांचे लेकर आहेत, कल्याण होऊ द्या. आपल्या लेकराचं कल्याण झालं ना, तसं त्यांचंही होऊ द्या. त्यांच्या नोंदी सापडल्यात. मुद्दाम मोघम इकत भांडण घ्यायचं नाही, मराठ्यांना विरोध करायचा नाही. इतका स्वच्छ आणि प्रामाणिक आजही गाव खेड्यात ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी समाज आहे. आजही आम्ही दोघं एकमेकात हसतोय खेळतोय. हे सत्य आहे. आता काय नेते आणि ते बी काय ओबीसीत नाही, ठराविक जातीचे आहेत. लाभार्थी टोळीचा ऐकून पडलीचा करणारे. पण दिल्लीला गेल्यापासून मी हिंदी शिकायला लागलो, हे खरं सांग. मला थोडस नाही ना, आज नाही, 29ला सुरू करतो. 29ला सुरू करतो. हा, 29ला. पण मी जे खरं ते सांगितलं, दिल्लीला गेल्यावर तेव्हापासून थोडी हिंदीला मी एक जणाचं घेऊ मार्ग करून मी काही मिळून हिंदी मी धोरणात आणली. नको नको नको, हिंदी धोरणात आणली, पण 29ला सुरू करतो. चांगले. अरे थोडे पाठ करून राहिले, आणखी पचका व्हायचा पुन्हा.